नमस्कार मित्रांनो, मी गणेश स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज जाणार आहोत कात्रज झू पार्क येथे फिरायला। तर चला भेटूया। तर आता आपण इथे कात्रजच्या पार्किंगमध्ये आलेलो आहोत। ते आपण गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहेत। तर आता इथून जाऊया आपण झू पार्कच्या दिशेने। चला। नमस्कार। तर आता आलेलो आता आपण कात्रज उद्यानाच्या इथे। मागे तुम्ही बघू शकता कात्रज उद्यान आहे। सगळे फॅमिली मेंबर्स आमचे मागे कात्रज उद्यान आहे। तर आता इथे जाणार आहोत आपण। चला। गर्दी आज रविवार असल्यामुळे जरा तिकीट घर आहे इथं, तिकीट वगैरे काढता येतं। तर इथे मॅप लावलेला आहे, इथून फिरूया आपण। हे आमचे रजनीकांत मामा गाईड करताना आम्हाला सगळ्यांना हे सगळे आतुरतेने बघतात आहे त्यांच्याकडे, ते काहीतरी गाईड करतात ते बघू शकता तुम्ही। कुतूहलाने बघतात ते। तर आता आपण झू पार्क फिरायला सुरुवात केलेली आहे। हे मेन गेट इथलं। हे मामा धन्यवाद, स्टार्टिंगला धन्यवाद म्हणून रिकामे झालेत। बघू शकता तुम्ही सगळे। बाहेर नाही ते दाजी ते बघितलं की अगं एवढं काय म्हणा आपल्या घरात तयारी बघू शकता तुम्ही इथे कासव आहे। हे बघू शकता तुम्ही, हा बोनस प्रजातीचा साप आहे, खूप विषारी आहे। हा इकडे अजून इथे चाललाय पुढे पुढे। हा तुम्ही बघू शकता, हा बिनविषारी जाळेदार अजगर आहे। आम्ही पैसे दिले त्याला बघायला, तरी हा जागता काय हालायला तयार नाहीये, शांत झोपलाय निवांत। ही त्याची माहिती आहे। जर वाचायचं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता। बघू शकता तुम्ही सगळे फॅमिली मेंबर्स बघताना जरा। हे आमचे गाईड आहेत संतोष मामा, बघू शकता तुम्ही। हे कात्रज उद्यानाचे गाईड येते, त्यांना मी पैसे दिलेत गाईड करण्यासाठी आम्हाला, पण चुकीचं गाईड करतात जवळ थोडंफार।
हा बघा कसा मस्त झोपलाय निवांत. ह्याने मला वाटतं बिर्याणी खाल्ली आहे काल, त्यामुळे जरा लई झोपलाय हा. हे नागिन, हे कोळ विषारी नागिन म्हणतात तिला. तर चला आता आपण सापांचे प्रकार बघून झालेले आहेत आणि आता पुढे काय आहे अजून बघूया. खूप मोठं उद्यान आहे, वेळ लागेल फिरायला. तर बघूया आपण अजून काय काय राहिले बघायचं. चला, हे बघू शकता तुम्ही. ही सुसर आहे, ही खाऊन सुस्तावली आहे मस्त. ही आहे मगर. हा भारतीय प्रकारचा नाग आहे, हे बघा इथं. एक आहे आणि ह्या साईडला एक आहे. कुठं झाला हा? पूर्वी बांबूची झाडं लावली होती, ते आता बघा केवढ्याली झालेली आहेत. हे बघू शकता तुम्ही, या मामाने झाडं लावलेत. मामा इथं कामाला होते आधी उद्यानमध्ये. मामा 32 मामाने लावले झाडं 150 वर्षापूर्वी. तुम्ही बघू शकता किती कमाल आहे आमच्या मामांची. इथे मोर आहे. तर आता आपण घार बघायला आलो. साईडला आलो तर काही फायदा नाही झाला जास्त. इकडे बघते एक घार होती. आता आम्ही 5 रुपये परत घेणार आमचे जाऊन झू पार्क मधून. फसवलं आम्हाला, एक जाळी रिकामी ठेवली त्यांनी. आमचे पप्पा आता दमलेत खूप, इकडे बसलेत निवांत. आता मला वाटतं आम्हाला घरी जावं लागतं वाटतं. इथूनच सगळे जवळजवळ दमलेत आता. अजून अर्ध पण आमचं झू पार्क फिरून झालेलं नाहीये. नमस्कार. तर आता आपला अर्ध झू पार्क फिरून झालेलं आहे. तर आता आपण दुसऱ्या साईडला जाणार आहोत. तिकडे वाघ, सिंह वगैरे आहेत आणि हत्ती वगैरे पण त्याच साईडला आहेत. तर आपण त्या साईडला जाणार आहे आता. बघू शकता. तर हे बघू शकता तुम्ही, आता हे सगळे दमलेत इथं. दमून आता खाली बसलेत. हे सगळे बघू शकता तुम्ही. कावळं बघू शकता तुम्ही. असं इकडे बघू शकता तुम्ही, थोडंसं कॉन्क्रीटीकरणाचं काम वगैरे चालू आहे. हे दोघं भांडणं करतात. त्यांचे काल जेवणावर भांडणं झाले होते दोघांचे. हे बघू शकता. हे दोघांचे कशावर तरी भांडणं झालेत. तर तुम्ही बघू शकता. झूम करत आधी अजून हे बघू शकता तुम्ही. हे तुम्ही पहिल्यांदा बघत असताना फार लांब लांब आहे. याची उंची जवळपास 50 फूट ते 60 फुटापर्यंत असते. मामा याला वाळायला अजून 3 ते 4 महिने जातील. वाळायच्या हे बघू शकता तुम्ही. मामा आमचे बांबूचे झाड आहे ना, ते चालले होते मामा आमचे. चला तर आता आपण हत्ती बघायला जाणार आहोत खाली. आता बऱ्यापैकी आपलं बघून झालेलं आहे. आपण हरण बघितलं आहे, सांबर बघितलं आहे, साप तर बघून झालेलेच आहेत, मोर बघितलेत. आता खालच्या साईडला हत्ती आहेत, तर तेवढे बघूया आपण. आणि वाघ आणि सिंह एक राहिलेत, तेवढं बघूया. चला सांगा वा. हा सांग हा बाहुबली शूटिंगमध्ये वापरलेला आहे, त्याच्यामुळे याला बघण्यासाठी नेहमीच गर्दी असते.
आणि त्याची ती वंशावळ वाढत चाललेली आहे. तर थोड्या दिवसात आणि वाढण्याची शक्यता आहे. हे बघू शकता तुम्ही गवा. हा पूर्वीचा काळी खूप गहू खायचा, त्याच्यामुळे त्याला गहू रेडा असं म्हटलं जास्त होते. पण रस्ते वगैरे हे असे नव्हते. पण आता रस्ते वगैरे चांगले झाले, पण प्राण्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. मामाचं थोडंसं मनोगत ऐकूया. मामा तुम्हाला कसं वाटतंय चालून? आम्हाला चालून लय भारी वाटते. आणि आता बाकीचे पुढचे प्राणी वगैरे काय? लय बघायचे, हत्ती बघायचे. आम्ही लय लांबून आलो. कुठून आले मामा तुम्ही साधारण? आम्ही बीडवरून आलो बघण्यासाठी आलो. तर हे तुम्ही ऐकलं असता बीड मधून आलेले आहेत. ते प्राणी संग्रहालय बघण्यासाठी बघू प्राणी शकता. संग्रहालय म्हणून आम्हाला हा सांगितले. हा तर आम्ही आलो तिकडे बघायला. हे बघूया तुम्ही. हे नंबर 1 प्राणी संग्रहालय आहे. तुम्ही बघू शकता. अर्धे माणसं इथं थांबलेत दमल्यामुळे. आम्ही आता अर्धे जण पुढे जाऊन येतो, बघतो हत्ती बघून येतो पुढे जाऊन. बाकीचे काय आता येत नाहीत दमल्यामुळे. तर चला तुम्हाला आता हत्ती दाखवतो आणि कोल्हा वगैरे कावीट वगैरे आहेत पुढे, ते पण दाखवतो. व्ह्यू खूप भारी आहे. हे आमचे गाईड आळूच्या पाण्याबद्दल काहीतरी माहिती देतात. ते मामा काय सांगत होते? मग ते घेऊन देतील का आपल्याला? हो, असं काही पर्यटकांसाठी लावली काय आहे त्यांना. हा तिला म्हणतो तसं खरं आहे. ते खूप कमी बघायला मिळते काय. हा छोटासा गाईड गेला पळून. हा कोल्हा बघू शकता तुम्ही. हे 2 हत्ती तिथले प्राणी संग्रहालय खूप जुने येते. एक आफ्रिकन आणि एक एशियन हत्ती आहेत. ते महारथी आलेले हत्तीची काळजी घेण्यासाठी ठेवलं आहे त्यांना इथे. त्या दोघांचे खालच्या हा म्हणतोय हा भाग माझा आहे, हा म्हणतोय हा भाग माझा आहे. दोघांची भांडणं चाललेत. हा सिंह निवांत बसताय सावलीला. या वाघाला खूप कंटाळा आलेला आहे. सिंह वाघ नाही येतो. सिंहाला खूप कंटाळा आलेला आहे. तर आपले आता सगळे प्राणी बघून झालेला आहोत. आता आपण गेट वाघ राहिलाय का? ठीक आहे. अजून वाघ राहिला बघायचा आमचा. अजून यांना कंटाळा आलेला नाही बघून. बिबट पण राहिला आमचा. तर चला भेटूया तिकडे. तर आता परत हे दमून बसलेत सगळे. तिकडून मामीवर तिकडे कोल्हा आहे सांगतात ते. तिकडचं बघायला जाणार आहोत आम्ही. मावशी पण ब्लॉगर आहे. हे सगळे बघू शकता दमलेत खूप. यांना भूक पण खूप लागली आहे. नाही लागली भाऊ. ह्या मामी आमच्या त्या वाघ काय काय बघा काय होतं तिकडं? तरच होता का? तिकडे तरच बघून आलेत का कोल्हा बघून आलेत काय माहिती. तर चला आता पुढे जाऊया. कोल्हा किती मोठी आहे.
आत्ताच आपण वाघाला पाहिलंय. हा वाघ पहिल्यांदाच एवढं जवळून बघायला मिळाला आम्हाला. मी 3-4 वेळा आलो इथे फिरायला, पण पहिल्यांदाच एवढ्या जवळून मला वाघ बघायला मिळाला. तर आत्ता आपण बघितला तो बिबट्या होता, खूप लांब असल्यामुळे दिसला नाही आपल्याला. हाच बिबट्या 4-5 दिवसांपूर्वी इथून पळून गेला होता. तर 48 तासानंतर तो सापडला बहुतेक. तर चला आता आपण निघणार आहोत. आपले सगळे प्राणी जवळजवळ बघून झालेले आहेत. तर आता आपण इथून निघणार आहे. आता इथून खूप चालायचं परत जायला रिटर्न. तर इथून आता गेटकडे, मेन गेटकडे, आणि मग तिथून मग काहीतरी नाश्ता वगैरे करून आम्ही घरी निघेल. तर चला भेटूया पुढे. तर आपण आता मेन गेटच्या इथं आलो आहे. तिथून डायरेक्ट आता बाहेर आणि मग डायरेक्ट घरी. इथं मागे लिहिले धन्यवाद गेट. आता सगळे दमलेत, आता म्हणतात आम्ही परत येत नाही धन्यवाद गेटला कधी. मामी काय पाहिजे भाऊ? पावभाजी, भेळ, मिसळ. तर इकडे एक खवल्ली आहे, तुम्ही बघू शकता. ही कात्रजच्या इथे बाहेरच आहे. आता आम्ही कात्रज डेअरीमध्ये जाणार आहोत आईस्क्रीम खाण्यासाठी. आपण कात्रज दूध डेअरीच्या इथे आलेलो आहोत. तर आता आपण लस्सी वगैरे पिणार आहोत आणि मग इथून लस्सी वगैरे पिऊन आपण घरी जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओचा एंड इथंच करत आहोत. काल रात्री लेट झाल्यामुळे आपण व्हिडिओचा एंड करू शकलो नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला, थँक्यू.